हॅलो एव्हरीवन, वेलकम टू दीपास किचन। आज मी बनवणार आहे बर्गर आणि जे बर्गर आहे ते पण घरीच बनवलेत आणि जी पॅटी म्हणजे चिकनची जी टिक्की आहे तर ती पण मी घरीच बनवली आहे। तर खूप सोपी आहे आणि कमीत कमी सामान लागणारे असं हे चिकन बर्गर आहे आणि जास्त काही सामान नाही लागणार आहे। जे आपल्याकडे घरी असतं नॉर्मली तेच सामान लागणार आहे। तर एका वाटीमध्ये एका कटोऱ्यामध्ये मी 1 टेबलस्पून साखर घेतली आहे, त्याला चांगलं विरघळून घेतलं आणि त्याच्यानंतर 2 टेबलस्पून इथे मी ईस्ट जे आहे नॉर्मली शॉपमध्ये भेटून जातं बघा, ऑफलाईन ऑनलाईन तर ते भेटून जातं। तर त्याच्यानंतर त्याला मी पाण्यामध्ये ऍड करून चांगलं मिक्स करून घेतलंय। साखरेच्याच पाण्यामध्ये मी चांगलं त्याला ऍड केलंय। तर आता इथे मी काय केलंय, 1 कप गव्हाचं पीठ घेतलंय, नॉर्मली जे चपातीचं जे पीठ असतं ना तर ते घेतलंय आणि 1 कप मी मैदा घेतलाय। तर तुम्हाला प्रॉपर गव्हाच्या पिठाचं पण बनवायचं असेल तर तुम्ही ते बनवू शकता, दोन्ही पण मैदा न यूज करता गव्हाचं पीठही यूज करू शकता। आणि चांगलं मी याला काय करणार आहे, मळून घेणार आहे। तर त्याच्यामध्ये मी जे ईस्ट आहे तर ते पण ऍड करून घेतलं पहिलेच आणि थोडंसं नमक, थोडंसं अर्धा टीस्पून मी इथे नमक टाकलंय आणि इथे मी चांगलं त्याला नॉर्मल जे पाणी आहे आपलं नॉर्मल टेम्परेचरचं तेच पाणी मी यूज केलंय आणि थोडं थोडं पाणी ऍड करून याला चांगलं सॉफ्ट डो असं बनवायचंय आणि त्याच्यामध्ये बटर टाकून चांगलं मिक्स करून त्याला छानसं असं सॉफ्टनेस बनवायचंय आणि प्रॉपर त्याला झाकून ठेवून द्यायचंय। त्याला कमीत कमी 1.5 ते 2 तास तरी ठेवा। जास्त वेळ असेल तुमच्याकडे तर तुम्ही त्याला जास्तही वेळ ठेवू शकता, जेणेकरून अजून तो सॉफ्ट होईल। तर इथे मी जी पॅटी आहे, चिकनची जी पॅटी आहे त्याची तयारी करतेय। तर इथे मी 4 ब्रेड घेतलेत आणि जे साईडचे जे असतं थोडंसं म्हणजे भाजलेलं असतं ना ब्राऊन कलरचं, ते त्याला कट करून घेतलंय आणि त्याला थोडंसं जाडसर असं काढलंय मिक्सर मधून आणि साईडने ठेवून दिलंय पूर्ण। तर इथे मी 250 ग्राम बोनलेस चिकन घेतलंय, चांगलं स्वच्छ धुवून 2-3 पाण्याने मिठाच्या पाण्याने चांगलं स्वच्छ धुवून घेतलंय। आणि आता जे ब्रेड आहे 4 तर त्याला पहिले चांगलं असं मस्त फिरवून घेते आणि चांगलं म्हणजे बारीक करायचंय। याच्यामध्ये काहीही ऍड करू नका, दूध वगैरे काहीही ऍड करायचं नाहीये, ऑटोमॅटिकली ते मस्त सॉफ्ट होऊन जातं। आणि जे 250 ग्राम चिकन जे घेतलंय आपण बोनलेस चांगलं स्वच्छ धुवून तर ते मी ब्रेडच्या याच्यामध्ये ऍड केलंय। तर तुम्ही बघू शकता काहीही याच्यामध्ये ऍड करायचं काम नाहीये, चांगलं सॉफ्ट होऊन जातं ते। तर इथे मी पेस्ट आहे जिंजर गार्लिक पेस्ट ते 2 टीस्पून मी इथे ऍड केले आणि हळद अर्धा टीस्पून आणि मिर्च पावडर जी आहे ते टेस्ट अकॉर्डिंग आहे, म्हणजे मी इथे अर्धा चम्मच यूज केलंय। जास्त तिखट म्हणजे मुलं पण खाणार आहे तर त्याच्यामुळे मी कमी ऍड केलंय। आणि इथे गरम मसाला नॉर्मली आपण कुठलाही तुम्ही चिकन मटन मसाला तुम्ही यूज करू शकता, अर्धा चम्मच। आणि मीठ पण हे टेस्ट अकॉर्डिंगच आहे, तुम्हाला जसं आवडतं, कोणाला खारट आवडतं तर कोणाला कमी मिठाचं आवडतं, तर ते टेस्ट अकॉर्डिंग आहे। तर बघू शकता याला पण चांगलं असं मसाले वगैरे ते आहे ते चांगले मिक्स झालेत, हळद पण चांगली मिक्स झालीये। हळद मी थोडीशी जास्तच टाकलीये कारण की असतं ना की थोडंसं आता ते नॉनव्हेज आहे तर त्याचे जे जीव जंतू जे आहे ते मरण्यासाठी हळद वापरणं ही गरजेचीच असते। तर इथे मी 2 चम्मच मैदा घेतलाय आणि 1 चम्मच कॉर्न फ्लॉवर म्हणजे मक्काचं पीठ घेतलंय 1 चम्मच। त्याला चांगलं मिक्स करून घ्यायचंय, त्याला थोडं पाणी ऍड करून त्याला नॉर्मल बनवून घ्यायचंय लिक्विड टाईप मधून, म्हणजे पतलं करायचंय थोडंसं। आणि जी टिक्की आहे तर पॅटी तर ती आपण असं मस्त गोल गोल शेप मधून बनवतोय। जास्त जाड पण नाही ठेवायची आणि जास्त पतली पण नाही, मीडियम साईज ठेवायची। आणि तुम्हाला जर का पतली साईज मध्ये पण छान लागतं, म्हणजे क्रिस्पीपणा त्याच्यामध्ये जास्त असतो, वरतून क्रिस्पी होतं आणि आतून खूप मस्त सॉफ्ट बनतं बघा हे। तर बघा मी इथे मीडियम साईज ठेवली आहे
म्हणजे थोडंसं पतलं घ्या तुम्ही याच्यापेक्षा. ही थोडीशी जाडसर दिसतीये बघा. तर थोडी जाडच झाली होती, म्हणजे मी बनवल्यानंतर मला कळालं की अरे ही थोडीशी जाड झालीये. तर मी जेव्हा तळताना याला थोडंसं पतलं बनवलं होतं. तर मीडियम साईज ठेवायची आहे. आणि इथे जे आपण लिक्विड बनवलं होतं ना, पाणी मक्का आणि मैद्याचं, तर त्याच्यामध्ये थोडंसं त्याला लावून आणि त्याच्यानंतर जे ब्रेडचं आहे त्याच्यामध्ये आपण त्याला चांगलं मिक्स म्हणजे त्याला चांगलं वरतून लावून घ्यायचंय आणि हलक्या हाताने त्याला वरतून दाबायचंय, जेणेकरून जे आपण तळताना ते इझिली निघणार नाही, म्हणजे ते निघतच नाही. आपण जे मैद्याचं जे पाणी आहे ते लावलंय तर त्याच्यामुळे तो ब्रेडचा जो भुगा असतो तो निघणार नाही. आणि इथे अशा करून मी सगळे बघा लावून घेतलेत ब्रेडचा भुगा. तर इथे मी याला काय करणार आहे की 5 मिनिटासाठी, म्हणजे माझ्याकडे 5 मिनिटं वेळ होता, तर मी त्याला थोडंसं रेस्ट म्हणून फ्रीजमध्ये ठेवलंय. तर नॉर्मली तुम्ही लगेच तळू पण शकता, असं काही नाहीये की फ्रीजमध्येच ठेवावं लागेल. तर तुम्ही त्याला लगेच तळूही शकता. तर जे बघा किती छान मस्त असं डव एकदम फुललाय, गुब्बाऱ्यासारखा असा टमटम झाला होता बघा. आणि मस्त सॉफ्ट झालाय. तर इथे मी 2 भागामध्ये कट करते याला. तर इथे मी बर्गरची तयारी करतेय, पावची. तर पाव पण खूप सोपा आहे आणि खूप कमीत कमी सामानामध्ये बनलेलं आहे बघा हे. तर इथे मी काय करणार आहे की 2 पार्टमध्ये डिवाइड केलंय. तर छोटे छोटे न करता आपल्याला बर्गर कसं मोठ्या साईजमध्ये पाहिजे, तर इथे मी 3 मध्ये कट करणार आहे. तर मी 4 मध्ये केलं होतं, पण ते खूप स्मॉल वाटत होते, तर मग मी त्याला परत कट करून 3 मध्ये कट केलंय छान मस्त. आणि थोडंसं हलकंसं चपटं बनवायचंय, कारण की बर्गर आपल्याला थोडासा मोठा पाहिजे. तर त्याच्यासाठी हलकंसं त्याला वरतून दाबायचंय, जेणेकरून तो मस्त असं म्हणजे गोल. आणि थोडंसं कट करायला ना आतमध्ये कसं लेअर वगैरे खूप सारे लागणार आहे, तर त्याच्यासाठी असं गोलमध्ये शेपमध्ये बनला पाहिजे आणि चपटा बनला पाहिजे. तर इथे मी काय करणार आहे, थोडंसं मैद्याचं पाणी बनवलंय आणि त्याच्यावरती असं मस्त ब्रशनी हलकंसं लावतीये. आणि जे तीळ असतात ना, तर ते तीळ मी त्याच्यावरती लावतीये. तुमच्याकडे ब्लॅक असतील तर ब्लॅक भारी वाटतात, त्याच्यावर दिसायला भारी वाटतात, टेस्टला पण छान लागतात. तर माझ्याकडे हे नॉर्मल तीळ होते, तर ते तीळच मी त्याच्यावर लावले आणि थोडंसं 5 मिनिटं मी त्याला बाहेर ठेवलं. आणि आता मी अवनमध्ये याला बेक करणार आहे. तर तुमच्याकडे अव्हन नसेल ना, तर तुम्ही नॉर्मली कढईमध्ये पण याला बनवू शकता. तर याला लागतं 10 मिनिटं. तर तुम्ही कढईमध्ये बनवत असेल तर 15 मिनिटं आरामात ठेवा. आणि जसं आपण केक बेक करतो ना, तर त्याच प्रकारे तुम्ही हे बनवू शकता. तर तुम्ही कढईमध्ये पण नक्की ट्राय करून बघा, ज्याच्याकडे अव्हन नसल्यावर त्याला ऑप्शन नसतं. तर इथे मी अव्हनमध्ये का ठेवलंय की लवकर होण्यासाठी. तर इथे मी काही काकडी म्हणजे सॅलड म्हणून त्याच्यामध्ये ऍड करणार आहे बर्गरमध्ये. तर कांदा घेतलाय मस्त गोल गोल कट करून, टोमॅटो, काकडी जे होतं घरामध्ये मी तेच घेतलंय, पत्ता गोबी होती. तर कोणी कॅबेज वगैरे, ते ग्रीन आय थिंक पर्पल कलरचं, ते पण भारी वाटतं त्याच्यामध्ये. तर इथे मी जी टिक्की आहे तर ती चांगली मस्त अशी खूप कमी गॅस ठेवायचा आहे, कारण की ते नॉनव्हेज आहे, चिकन आहे, त्याला बेक व्हायला थोडासा टाइम लागतो. जर का तुम्ही फुल गॅस ठेवसान तर ते वरतून जळेल आणि आतून कच्चं राहील. त्याच्यासाठी याला चांगलं तळू द्यायचंय कमी गॅसवर. तर इथे बघा बर्गर पण झालेत, पाव एवढे भारी बनलेत ना, बघू शकता तुम्ही. थोडंसं म्हणजे एकदम अव्हनमधून काढल्यावर थोडासा कडकपणा असतो त्याच्यावर, त्याच्यानंतर थोडंसं नॉर्मल थंड झाल्यावर बरोबर सॉफ्ट होतो तो. तर मी इथे दुसऱ्या प्लेटची पण तयारी करतेय. तर अशी मी 6 बर्गर बनवले होते, म्हणजे 6 झाले त्याच्यावर. नॉर्मल म्हणजे मीडियम साईजचे बर्गर झाले, ते जास्त मोठे पण नाही आणि जास्त छोटे पण नाही. तर तुम्हाला जास्त बनवायचे असेल तर तुम्ही 1 कपला म्हणजे 1 कप तुम्ही जर का मैदा वगैरे घेतलाय, मैदा किंवा गव्हाचं पीठ घेतलंय, तर त्याला 1 टेबल स्पून ईस्ट लागणार, म्हणजे लागणारच. सिंपल आहे रेसिपी.
जर का तुम्ही 1 कप गव्हाचं पीठ किंवा मैदा घेतला तर 1 टेबलस्पून ईस्ट यूज करायचं म्हणजे करायचंच. कमी वगैरे जास्त वगैरे नाही टाकायचं, 1 टेबलस्पून करायचंच. तर बघा किती छान मस्त आता थंडे झालेत ते. तर मी तुम्हाला 1 बाय 1 कट करून दाखवते. किती आतून किती सॉफ्ट आणि वरतून पण थोडंसं क्रिस्पीनेस आहे त्याच्यावर. तर बघा, ही जी रेसिपी तुम्ही ट्राय करसाल तर नक्की तुम्ही घरीच बनवणार, बाहेरून ऑर्डर वगैरे करणार नाही. तर इथे बघा इझिली कट होतोय आणि खूप सॉफ्ट, आतून तर एकदम जाळीदार एवढा भारी बनला होता ना. तर बाहेरून आता घरचे तर बोलले बाहेरून मागवायचं कामच नाही, घरीच खूप भारी बनतो. तर बघू शकता तुम्ही किती मस्त असा पाव एकदम भारी बनलाय. एकदम आतून जाळी, वरतून पण थोडंसं ब्राऊन कलर. बघा किती छान वाटतंय. तर मी असं एकच तुम्हाला न कट करून दाखवता तिन्ही पण कट करून दाखवते. खूप भारी बनतात. तर मी सांगितलंच 1 कपला 1 टेबलस्पून इथे ईस्ट जे आहे ते यूज करायचं म्हणजे करायचंच. तर कमीही करू नका, जास्तही करू नका, फक्त 1 टेबलस्पून. तर बघा किती, तिसरा पण मी कट करून दाखवतेय, किती भारी बनलाय. तर तुम्ही नक्की ट्राय करा घरी ही रेसिपी. बघा तो पण किती मस्त जाळीदार असा बनलाय. वरतून तीळ पण छान वाटतात. ब्लॅक वाले मी बोलले ना, तर ब्लॅक वाले जर का तीळ असतील ना तुमच्याकडे तर ते तुम्ही त्याच्यावरती लावू शकता. तर बघा आपले चिकन जे टिक्की पॅटी जी आहे आपण बोलतो त्याला, तर ते पण झालेत तयार. तर इथे माझ्या मुलाची गडबड चालू होती तर त्याला पहिले देऊन टाकलं आणि मग नंतर बनवताना तुम्हाला दाखवतीये. तर याच्यामध्ये आपल्याला कसं आवडतं, कोणाला टोमॅटो याच्यामध्ये आवडत नाही किंवा काकडी आवडत नाही, ओनियन असं बरंचसं असतं. तर इथे मी काय केलंय ना, पहिले असं मस्त सॉस लावून घेतलाय आणि त्याच्यानंतर हलकंसं मेयोनीज लावलंय. मला मेयोनीज कमी आवडतं तर मी टेस्टसाठी थोडंसं हलकंसं लावलंय. तर पहिले मी टोमॅटो ठेवायचे होते तर पॅटी ठेवून दिली. तर तुम्हाला जसं आवडतं तुम्ही तसं बनवू शकता. तर इथे मी नॉर्मली दाखवतीये तुम्हाला. तर पहिले काय करा, टोमॅटो वगैरे काकडी ठेवा, त्याच्यानंतर पॅटी ठेवा आणि त्याच्यानंतर थोडेसे व्हेजिटेबल्स जे आहे आपण कट केलेले ते ठेवा आणि त्याच्यानंतर ही मी चीज स्लाइस म्हणतात त्याला. तर हे नॉर्मली चीज स्लाइस आहे ते सगळीकडे भेटायला लागलंय. तर चला मग, स्वस्त रहा, मस्त